शहापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक वातावरण तापले. राष्ट्रवादीचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांनी उमेदवार दौलत दरोडा यांच्यावर केली राजकीय टीका. हल्दी तेलाशिवाय त्यांनी काही केलं नाही. सत्ता होती ते 95 ते 99 मध्ये, तरी सुद्धा कोणत्याही प्रकारचा विकास केला नाही. वाडा तालुक्यात प्रचार सभेत पांडुरंग बरोरा यांनी दौलत दरोडा यांच्यावर केली सडकून टीका. बोलतो मी या 5 वर्षात विकास केला. विकास नक्की झाला, पण त्याच्या कुटुंबाचा झाला, त्यांच्या बगलबच्चांचा झाला. हा तालुक्याचा विकास, या मतदारसंघाचा विकास त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात हा मिस्टर इंडिया सारखा विकास आहे. शहापूर विधानसभा मतदारसंघातील जनता आता दरोडाला फसणार नाही असे भाषणात सांगितले. माझं नाव दरोडा आहे, मी रात्री दरोडा टाकतो. परंतु माझी शहापूरची जनता हुशार आहे. आता दरोड्याला फसणार नाही. आता दरोडा उडा ठेवतील आणि महिला खरोडा घेऊन राहिला. आता मागील निवडणुकीत झोळी पसरून लोकांना मूर्ख बनविले. लोकांना मूर्ख बनवण्याचं काम आता हे माशे या ठिकाणी करतायत. मागच्या पंचवार्षिक मध्ये झोळी पसरली ना बाबासाहेब, अशी झोळी. आता ती झोळी फाटेपर्यंत एवढा पैसा आहे. आमदार व्हायच्या आधी एक फुटी गाडी होती, आता घराला जागा नाही गाड्या ठेवायला. फक्त रडण्याचं काम करतात आणि सहानुभूती मिळवण्याचं काम या व्यक्तीचं आहे. शरद पवार साहेबांमुळे दगडाला आमदार केला. की ज्याच्या डोक्यावर पवार साहेबांचा हात आहे ती सीट निवडून येते. माझ्या वडिलांच्या डोक्यावर 4 वेळा हात ठेवला, माझ्या डोक्यावर एकदा ठेवला. माझ्या गैरहजेरीत बिनकामाच्या माणसाच्या डोक्यावर हात ठेवला, तरी तो त्याला तुम्ही पवार साहेबांचा दगड दिला म्हणून तरी तुम्ही त्याला निवडून दिलं. स्वतःला आमदार होणे हीच दरोडाची भूमिका. आणि दरोड्याची कशी गलचेपी भूमिका. त्याची भूमिका एकच आहे, ते ग्रामपंचायतला लक्ष देणार नाही, जिल्हा परिषदला नाही, नगरपंचायत नाही, लोकसभा नाही. मी भला माझी आमदारकी बनी बाकी. आणि म्हणून त्यांना फक्त त्याच्या आमदारकीचं पडलेलं आहे, बाकी लोकांचं काही नाही. आणि म्हणून आज त्यांच्या बरोबर कार्यकर्ता राहिलेला नाही. त्यांच्यावर 5 वर्षात आमसभा घेतली नसल्याचा केला आरोप. 5 वर्षात एक आमसभा घेतली नाही हो. नाही वाड्यात घेतली, नाही शहापूरला घेतली. मी 5 प्रश्न मतदारसंघातले महत्वाचे घेतले. ते 5 पिण्याचा पाण्याचा क्रीडा संकुल, प्रशासकीय इमारत, बसपोर्ट हे सर्व मंजूर केले. घनकचरा प्रकल्प, पण एकाला हात लावला नाही. मी आयता ताट वाढून ठेवलं होतं. पांडुरंग बरोरा यांनी वाडा येथील प्रचार सभेत केलेल्या आरोपांना आमदार दौलत दरोडा आपल्या भाषणात काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवार दौलत दरोडा हे पांडुरंग बरोरा यांच्या या आरोपांना उत्तर देणार काय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.